कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं। दोघा जणांच्या लग्नाला 5 वर्ष झालेले होते आणि त्या नवरा बायकोच्या जोडप्याचा अगदी सुखाचा संसार सुरू होता। एवढ्या सुखाचा संसार सुरू होता की सुखी संसारामध्ये त्यांना एक लेकरू सुद्धा झालं होतं आणि घरामध्ये एकदम आनंदाचं वातावरण होतं। सगळं काही सुरळीतपणाने सुरू असताना ती जी महिला आहे ती पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि पहिल्या मुलाला दुसरा एक भाऊ मिळाला, बहीण मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती, म्हणून घरामध्ये आणखीच मोठं वातावरण तयार झालं होतं आणि सगळीकडे उत्सवाचं आनंदाचं वातावरण होतं। पण मात्र जेव्हा गर्भवती झाल्यामुळं त्या महिलेच्या पोटात मोठ्या प्रमाणात दुखू लागलं तेव्हा त्या महिलेच्या नवऱ्याने तात्काळ त्या महिलेला घेऊन जवळचं रुग्णालय गाठलं आणि त्या ठिकाणी तिची तपासणी केली, तिच्यावर उपचार सुरू केले। जेव्हा डॉक्टरांनी त्या महिलेकडे बघितलं, तिची तपासणी केली आणि काही विचारपूस केली तेव्हा त्या महिलेला घाम फुटला होता आणि तो जो नवरा आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली होती आणि सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली होती। पण मात्र कायद्याच्या दृष्टीनं ते एक महत्त्वपूर्ण पाऊल होतं आणि यामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका, कारण की आपण व्हिडिओ टाकला की त्याची माहिती तुम्हाला सगळ्यात अगोदर येऊन जाईल। आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिये गावामध्ये घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे। दोघा जणांच्या लग्नाला 5 वर्ष झाले होते, एक मुलगा त्यांना त्या ठिकाणी होता, एक लेकरू होतं, सुखाचा संसार सुरू होता। ती जी बायको आहे ती दुसऱ्यांदा गर्भवती झाली होती, घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं। पण मात्र यावेळी तिची तब्येत बिघडली म्हणून तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये नेलं आणि रुग्णालयामध्ये नेल्यानंतर तिच्यावर त्या ठिकाणी तपासणी आणि उपचारसुद्धा सुरू झाले। जेव्हा डॉक्टरांनी त्या महिलेला विचारलं, नाव गाव पत्ता या सगळ्या गोष्टी विचारला तेव्हा त्या महिलेनं नाव गाव पत्ता सगळं काही बरोबर सांगितलं। पण जेव्हा डॉक्टरांनी त्या महिलेला तिचं वय विचारलं तेव्हा तिला वय सांगता आलं नाही की नेमकं तिचं वय किती आहे म्हणून। मग वय सांगताना तिला गडबडलं आणि सांगतीये ते खोटं वाटत होतं, म्हणून त्या डॉक्टरांनी त्या महिलेकडं कागदपत्राची मागणी केली आणि तिच्या नवऱ्याला सांगितलं की तुमच्या बायकोचे कागदपत्र आणा, त्यांचं असं काम करायचं आहे। जेव्हा डॉक्टरांनी त्या महिलेचे कागदपत्र तपासले तेव्हा समजलं होतं की ती जी महिला आहे ती गर्भवती झालेली ती केवळ 17 वर्षाची आहे आणि 17 वर्षामध्ये ती दुसऱ्यांदा आई झालेली आहे। मग एक 17 वर्षाची तरुणी महिला झाली, तिला 2 लेकरं झाले, म्हणजे 2 लेकरांची आई ती होणार होती। 18 वर्षापेक्षा तिचं वय कमी होतं। हा एक बालविवाह होता आणि बालविवाह करणं कायद्यानं गुन्हा आहे। त्या महिलेला, त्या मुलीला काही समजत नाही, पण तिच्यासोबत ज्यानं हे सगळं केलं ते मात्र गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे। आणि त्याच हिशोबानं त्या डॉक्टरांनी समाज कल्याण अधिकाऱ्यांना फोन केला, जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये घडलेला प्रकार सांगितला। त्या ठिकाणी अधिकारी आले, पोलीस आले, सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्या आणि जी गर्भवती झालेली महिला होती तिच्या नवऱ्याविरुद्ध त्या महिलेला जबाब द्यावा लावला आणि नवऱ्याविरुद्ध कारवाई केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये कारवाई करत आहेत। बघा, त्या नवरा बायकोच्या जोडप्याला सगळ्या काही गोष्टी माहीत होत्या। आता ती मुलगी लहान होती, लहान वयातच 2 वेळा आई झाली होती, पण मात्र नवऱ्याला सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा त्यानं ही गोष्ट लपवली होती, म्हणून त्याच्यावर कारवाई झालेली आहे। पण मात्र ती महिला मात्र मोठ्या प्रमाणात दुःखी झाली, कारण की सुखी संसाराला चालण्याची कोणाची नजर लागली असा प्रश्न तिला पडलेला आहे। पण मात्र कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई होणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी, समाज कल्याण अधिकारी नेमका काय निर्णय घेतात आणि त्याच्यावर नेमकी काय कारवाई करतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे। पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत, कोणी बालविवाह करून लपून ठेवतं आहे, पण मात्र ते कधी ना कधी उजेडात येतं आहे आणि अशा पद्धतीची कारवाई त्याच्यावर होती।
आता या संपूर्ण प्रकरणामध्ये काही जणांनी प्रश्न उपस्थित केला की जेव्हा ती पहिल्यांदा गर्भवती झाली होती, तिला पहिल्यांदा लेकरू झालं होतं, तेव्हा मात्र हे प्रकरण का उघडकीस आलं नाही. आता त्याची अजून चौकशी झाली नाही, पण मात्र चौकशी झाल्यानंतर ते सुद्धा प्रकरण बाहेर येईल. पण मात्र या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडले, हसत्या खेळत्या संसाराला नजर लागली असं त्या महिलेचं म्हणणं आहे. त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.